नमस्कार मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये पीक विमा रिजेक्ट झालेला का नाही तुमचा याच्याविषयी संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। पीक विमा कंपनीकडून सर्व काही शेतकऱ्याचे पीक विमाचे जे ॲप्लिकेशन आहेत ते रिजेक्ट झालेले आहेत, त्याच्यासाठी आपण सर्व माहिती ते घेणार आहोत। तर इथं तुम्हाला तुमच्या प्रधानमंत्री फसल विमा योजनेवरती येऊन तुम्हाला एनरोलमेंट पार्टनर्समध्ये यायचं आहे। तुम्हाला इथं CSC वरती क्लिक करायचं आहे। त्याच्यामध्ये आल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचं स्टेट निवडायचं आहे। स्टेट निवडल्याच्यानंतर तुम्हाला इथे बघू शकता प्रधानमंत्री फसल विमा योजनावरती इथे तुम्हाला क्लिक करून इथे सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे। सबमिट बटनावरती क्लिक केल्याच्यानंतर इथे ॲप्लिकेशनवरती तुम्हाला जायचं आहे। ॲप्लिकेशनवरतीच गेल्याच्यानंतर तुमच्यासमोर अनपेड, पेड ॲप्लिकेशन, रिजेक्टेड, पेड ॲप्लिकेशन आणि रिवर्ट ॲप्लिकेशन असं तुमच्यासमोर दिसून येईल आणि अप्रूव्ड ॲप्लिकेशन असे संपूर्ण इथे किंवा अनपेड। तर इथे बघू शकता पेड ॲप्लिकेशन सर्व असे इथे CSC ॲप्लिकेशनमध्ये इथे तुम्हाला दिलेले आहेत। रिवर्ट ॲप्लिकेशन तर तुम्हाला इथे तुमचे जे रिजेक्ट ॲप्लिकेशन झालेले ते तुम्हाला इथे चेक करायला भेटणार आहेत। तर इथे तुम्ही रिवर्ट किंवा रिजेक्ट इथे चेक करू शकता तुम्हाला काय पेड केलेले आहेत का नाही जे कंपनीने पीक विमा, तर तुम्ही इथे जाऊन चेक करू शकता किंवा अप्रूव्ह झाले का नाही तुमचा किंवा रिजेक्ट झाला आहे हे पण तुम्ही इथे या CSC मार्फत तुम्ही चेक करू शकणार आहात। तर तुम्ही बघू शकता इथे खरीप पीक विमाचा तुम्ही इथून चेक करू शकता 2024चा ज्या पण शेतकऱ्याचा पीक विमा रिजेक्ट झालेला आहे। तर हे बघू शकता आता। तर मित्रांनो तुम्हाला इथे रिजेक्टेड पेड ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचं आहे। इथे केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर इथे दिसून येईल, तो आपण इथे हाईड केलेला आहे यूट्यूबची पॉलिसी असल्यामुळं। तर हे बघू शकता तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचं आणि तुमच्या ॲप्लिकेशनची प्रिंट रिपोर्ट काढून घ्यायची आहे। प्रिंट रिसिप्ट पेड अँड रिजेक्टेड क्लेम, तुमचे जे पण पेड आहेत ते रिजेक्टेड आहेत क्लेम, तुमचे जे पीक विमा कंपनीने आत्तापर्यंत जेवढे रिजेक्ट केलेत त्याच्यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला। हे बघू शकता किती आतापर्यंतचे किती तुमचे रेड झालेले आहेत। पुन्हा फार्मर नेम दिसेल तुम्हाला, क्रिएटेड ॲड दिसेल, तुमचा ॲप्लिकेशन नंबर दिसेल, हे तुम्हाला सर्व इथे तुम्हाला CSC ॲप्लिकेशनवरती तुम्हाला दिसून येईल। हे बघू शकता आपला ॲप्लिकेशन नंबर तुम्हाला इथे कॉपी करून घ्यायचा आहे आणि जर टोटल प्रीमियम फार्मरने आतापर्यंत किती पेड केलं होतं प्रीमियम, टोटल फार्मर ॲप्लिकेशन बेसिस ऑफ क्रॉप इथे पण दिसून येईल आणि आतापर्यंतचे रिजेक्टेड ॲप्लिकेशन इथे तुम्हाला सर्व दिसून येतील आणि तुम्ही ह्याची प्रिंट पण काढू शकता आणि इथे तुम्ही चेक करू शकता आतापर्यंतच्या कोणकोणत्या फार्मरची इथे ॲप्लिकेशन रिजेक्ट झालेले आहेत। हे बघू शकता फार्मर नेममध्ये सर्व शेतकऱ्याचे नाव इथे दिसून येते, तर क्रिएटेड ॲटमध्ये येते आणि ॲप्लिकेशन नंबरमध्ये तुमचा म्हणजेच फार्मरचा नंबर इथे दिसून येईल, तुमचा ॲप्लिकेशन पीक विमा नंबर इथे जो तुम्ही प्रधानमंत्री फसल विमा योजनाचा तुमचा जो ॲप्लिकेशन नंबर आहे ते इथे सर्व तुम्हाला दिसून येतील। इथे ॲप्लिकेशन नंबरमध्ये हे बघू शकता सिरियलनुसार इथे तुम्हाला दिसून येतील। सम इन्शुअर्ड एरिया, तुमचा हेक्टरी किती होता एरिया हे तुम्हाला इथे दिसून येईल आणि तुमचं रिजेक्टचं काय झालं आहे, कशा कारणावरून झालं ते पण इथे तुम्हाला इथे दिसून येणार आहे। लिस्ट ऑफ रिजेक्शन ॲप्लिकेशन, आत्तापर्यंतचे किती शेतकऱ्यांचे फॉर्म इथे रिजेक्ट झालेत सर्व इथे लिस्ट तुम्हाला इथे दिसून येईल CSC ॲप्लिकेशन थ्रू। तुम्ही अशी प्रकारे तुम्ही इथे CSC ॲप्लिकेशन थ्रू तुम्हाला तुमचा नंबर कॉपी करून घ्यायचा आहे आणि इथे तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटसवरती जायचं आहे। ॲप्लिकेशन स्टेटसवरती गेल्याच्यानंतर तुमचा इथे रिसिप्ट नंबर तुम्हाला इथे टाकून द्यायचा आहे, तुमचा जो रिसिप्ट नंबर जो पीक विमा भरताना जो, आणि इथे तुम्हाला आल्याच्यानंतर तुमचा इथे कॅप्चा कोड फिलअप करून द्यायचा आहे, जो 4 अंकी कॅप्चा कोड आहे तो इथे फिलअप करायचा आणि चेक स्टेटसवरती क्लिक करायचं आहे। तर तुम्ही इथे चेक स्टेटसवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमचं लॉग इन होत नाही, कारण की तिथे तुम्हाला 2 अंक हे तुम्हाला रिमूव्ह करायचे आहेत त्याचे रिसिप्ट नंबरचे आणि पुन्हा अजून एकदा चेक स्टेटसवरती क्लिक करायचं आहे। चेक स्टेटसवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशन स्टेटसवरती तुम्हाला इथे दिसून येईल तुमचे आत्तापर्यंतचे जेवढे तुम्ही पीक विमा भरला होता, ॲप्लिकेशन सबमिटेड, पेमेंट सक्सेसफुली झालेलं आहे, ॲप्लिकेशन स्टेटस पण अप्रूव्ह झालेलं आहे। तर तुम्हाला इथे थोडं स्क्रोल करायचं आहे, इथे बघू शकता तुमचे आत्तापर्यंतचे जे रिजेक्टेड फॉर्म झालेले आहेत ॲप्लिकेशन स्टेटस ते तुम्हाला दिसून येतील। विलेज नेम, डिस्ट्रिक्ट आणि महाराष्ट्र, ॲप्लिकेशन सबमिटेड, पेमेंट स्टेटस पण इथे तुम्हाला दिसून येईल आत्तापर्यंत तुम्ही किती तुमचे पीक विम्याचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत। तर इथे अशा प्रकारे तुम्ही तुमचं
चेक करू शकता किंवा इथे तुमचे अप्रूव्हर स्टेटस पण इथे तुम्ही इथून चेक करू शकता. रिजेक्टेड, अप्रूव्हर, पेड ॲप्लिकेशन आणि अनपेड अशा प्रकारे तुम्ही इथे चेक करू शकता. आणि अशा प्रकारे सर्व शेतकऱ्याची इथे लिस्ट पण तुम्ही चेक करून घेऊ शकता. पीक विम्याचे आतापर्यंत केवढे शेतकऱ्यांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत आणि कोणत्या कारणामुळे झालेले आहेत हे पण तुम्हाला इथे दिसून येणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो. असेच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.